नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आपण आज आहोत प्रभाग 8 मध्ये। प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पार्टीकडनं शैलेश गोजमगुंडे, जे मागच्या वेळेसही नगरसेवक होते, स्थायी समितीचे सभापती होते, सभागृह नेतेही होते। त्यानंतर प्रभाग 8 मध्येच आहेत शैलेश स्वामी, जे की मागच्या वेळेसही नगरसेवक होते आणि सभागृहामध्ये प्रश्न विचारण्यामध्ये आणि एकूणच कधी गोंधळ घालण्यामध्ये अग्रेसर आणि पुढे असायचे। त्याचबरोबर महिलांमधनं विद्या सागावे यांना उमेदवारी दिली आहे। हा नवीन चेहरा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। त्याचबरोबर वंदनाताई भराडिया याही या ठिकाणी आहेत। हे 4 उमेदवार प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पार्टीकडनं उभे आहेत। कशा पद्धतीने यांची प्रचार यंत्रणा सुरू आहे, काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत, काय यांचा विकासाचा अजेंडा आहे, काय करायचं प्रभाग 8 साठी या उमेदवारांना आपण थेट त्यांना विचारूया। शैलेशजी, काय सांगाल, तुमचा अनुभव, तुमचा पक्षाचा अनुभव? मागच्या वेळेस प्रभाग 1 मध्ये तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी पदही आपण भूषवलात मागच्या 5 वर्षामध्ये। प्रभाग 8 साठी तुम्हाला काय करायचं आहे? बाहेरचा, आतला, उपरा अशी काही टीका तुमच्यावर होते आहे का? याचा काही तुमच्यावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? काय सांगाल? नमस्कार, पहिल्यांदा न्यूजनामाचं मी मनापासून आभार मानतो की आपण आमच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। आपण जो प्रश्न विचारला की मी मागच्या वेळी प्रभाग 1 मध्ये होतो, यंदा प्रभाग 8 मध्ये आहे, पण तुम्हाला हे मला आवर्जून सांगायला आवडेल की हा संपूर्ण गावभाग आहे। प्रभाग क्रमांक 1 आणि 8 हे दोन्ही एकत्र मिळून खऱ्या अर्थाने गावभाग पूर्ण होतो आणि हा अखंड गावभाग असाच अखंड राहावा आणि आमची अखंड संस्कृती एकत्रितच जतन व्हावी, कदाचित हाच विचार करून पार्टीने मला 1 मधून 8 मध्ये पाठवलं असावा असं माझा पूर्णपणे विश्वास आहे। कारण असं आहे की आझाद चौकातून निघालो आणि पटेल चौकात पोचलो तर ही जी नाळ आहे की चंद्रशेखर आझाद चौक, भारतरत्न चंद्रशेखर आझाद चौक आणि सरदार वल्लभभाई पटेल चौक, या 2 चौकांची नाळ म्हणजे लातूरचं मूळ आहे आणि मी त्या मुळापासून या मुळापर्यंतचा हा प्रवास करतोय आणि खऱ्या अर्थाने मला त्याचा आनंदही होतो आणि अभिमानही वाटतोय की मला सगळ्या गावभागाचं आता प्रतिनिधित्व करायची संधी पार्टीने दिली आहे। त्यामुळे मी पार्टी नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो। प्रभाग 1 मध्ये सुद्धा आम्ही रस्ते, नाल्या, सगळ्यात महत्त्वाचं गावभागामध्ये बहुविध सामाजिक लोक राहतात, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे सगळे लोक राहतात। खरं तर या 2 प्रभागाचं जर चित्र पाहिलं तर संबंध जिल्ह्याचं चित्र आपल्याला या 2 प्रभागाकडे बघून मिळतं। इथल्या सगळ्या लोकांमध्ये इथला सामाजिक सौहार्द फार महत्त्वाचा आहे, त्यासाठी आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे। गेल्या अनेक काळामध्ये यामध्ये दूषण निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, पण ते न होऊ देता आम्हाला एकत्रित समाज, एकत्रित गावभाग, एकत्रित गावसंस्कृती हे आम्हाला जतन करायची आहे। लोकांसाठीचे वेगवेगळे विषय आहेत। आत्ता मी व्यापाऱ्यांच्या विशेष भागामध्ये राहतोय। व्यापाऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत। बाजारचा बराचसा भाग प्रभाग क्रमांक 8 मध्ये येतो। त्यांचे अनेक प्रश्न आज मार्गी लावणं आवश्यक आहे, जे महापालिकेच्या माध्यमातून लागू शकतात। महापालिका ही मातृसंस्था असते आणि या मातृसंस्थेतनं या शहराचं पालकत्व घडलं पाहिजे, ह्याच भूमिकेतनं आम्ही सगळेजण इथं आत्ता प्रभाग 8 मध्ये निवडणूक लढतोय। प्रभागातले अनेक विषय आहेत, रस्ते आहेत, नाल्या आहेत, स्वच्छता आहे। आम्ही स्वच्छताताईचा जो मूळ प्रकल्प राबवला होता 2017च्या वेळेला, तो नंतरच्या सरकारने, काँग्रेस सरकारने तो बंद पाडला। तो आम्हाला पुन्हा चालू करायचा आहे। आमच्या माता भगिनींसाठी, स्वच्छतेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी, मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला प्रभाग क्रमांक 8 मध्ये काम करावं लागणार आहे। यापूर्वीही शैलेश स्वामींनी अनेक गोष्टी इथे घडवून ठेवलेल्या आहेत, पण खूप काही झालं आहे आणि खूप काही राहिलं आहे। जे राहिलं आहे ते करण्यासाठीच कदाचित पार्टीने मला त्यांच्या जोडीला उभं केलं आहे। कदाचित एक शैलेश आणि दुसरा शैलेश असे दोघं मिळून अधिक चांगलं प्रभावी काम होऊ शकेल, कारण सभागृहातही आम्ही दोघं सातत्याने खांद्याला खांदा लावून मागच्या काळामध्ये वावरलो आहोत, सत्तेत असो की विरोधात, पण गावचा विकास, लोकांसाठीची कामं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहिलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 8 साठी आमची ती संयुक्त भूमिका असणार आहे। अगदी बरोबर आहे। शैलेशजी, काय सांगाल? एक शैलेश पुरुष होते प्रभाग 8 मध्ये, दुसरे शैलेश आता आलेत, कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं येणाऱ्या काळात आणि मागच्या टर्ममध्ये तुम्ही काय केलं? सर्वप्रथम न्यूजनामा आणि त्यांच्या सर्व दर्शकांना नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। खरं पाहता लातूर शहराचा, लातूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग, इथं व्यापारी आणि सर्व 12 बलुतेदार, 13 लुतेदार अशा सर्वांची मिश्र वस्ती असलेला हा भाग आहे। या वस्तीमध्ये काम करत असताना खूप मोठी अडचण कोणतीच नाही आहे, पण मूळ गावचा भाग आहे। इथली संस्कृती, इथं असलेली मठं, मंदिरं
मशिदी या सगळ्यांचा एकोपा कायम ठेवण्यासाठी, तिथली सुरक्षितता आणि इथं होत असताना बांधकाम होत असताना होणाऱ्या अडचणी आणि शहरातली स्वच्छता करत असताना प्रामुख्यानं या शहरामध्ये वाघमारे साहेब नगराध्यक्ष असताना याच भागातून घंटागाडीची सुरुवात झाली आणि त्याला कायम आपण सुरू ठेवलं. कोणत्याही काळामध्ये दर दिवशी गाडी लोकांच्या घरी कचऱ्याची जाते ही संकल्पना या प्रभागानं कायम ठेवली. तोही प्रकल्प पुढं अविरत चालू ठेवायचा आहे. लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी सोडवत असताना कधीही कुणीही फोन केला तर त्याच्या फोनला आपण कायम 24 तास सजग राहून त्यांचा फोन घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, या पद्धतीने या प्रभागामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आता काही छोट्या अडचणी असलेले जी कामं आहेत ते पुढच्या टर्ममध्ये त्या पुढच्या टर्ममध्ये आम्ही करू. किती कोटीची कामे केलं? जवळपास 100 कोटीची कामं या प्रभाग 8मध्ये झालेली आहेत बरोबर आहे. आणि या पुढच्याही काळामध्ये त्याच पद्धतीनं शैलेश गोजमगुंडे सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांना मिळून आम्ही करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये कोणतीही अडचण या प्रभागामध्ये येणार नाही. हो, अगदी बरोबर. विद्या सागावे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, एक तुमच्यासारखा एक नवीन चेहरा भारतीय जनता पार्टीने प्रभाग 8मध्ये दिलाय, काय करायचं, विशेषतः महिलांसाठी काय करायचंय, काय तुमच्या संकल्पना आहेत? बोला बोला. भारतीय जनता पक्षातर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून मला पार्टीने तिकीट दिलेलं आहे आणि महिलांसाठी विशेषतः आता दोन्ही सहकाऱ्यांनी सांगितलंच की प्रभागासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. हां, मग महिलांसाठी मी विशेषतः असं करेन की महिला सक्षमीकरण, म्हणजे त्याच्यामध्ये महिला मंडळ असेल किंवा महिला बचत गट असतील त्यांच्यासाठी लघु उद्योग उभा करणं असेल आणि मेन म्हणजे महिला सुरक्षा सक्षमीकरणासोबत सुरक्षेचाही आपण विविध उपाययोजना करणार आहोत आणि तसेच तरुणीसाठी आपण करिअर मार्गदर्शन हा एक आपण केंद्र उभा करणार आहोत आणि प्रभागामध्ये महिलांच्या एक आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विशेषतः महिलांसाठी आरोग्य म्हणजे एक स्पेशल महिलांसाठीच आपण आरोग्य केंद्र उभा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स असो किंवा मग वेगवेगळ्या आरोग्यविषयक जे तक्रारी असतात त्याच्याबद्दल महिलांशी जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर आहे. वंदनाताई भराडिया नवीन चेहरा दिलाय, फ्रेश चेहरा दिलाय. नवख्या आहात तुम्ही राजकारणामध्ये, प्रभाग 8मधून उमेदवारी दिली आहे. काय सांगाल, काय संकल्पना आहे तुमच्या विकासाच्या, काय करायचं प्रभाग 8साठी? नमस्कार. आमच्या वार्डातील ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत, गटारी तुंबलेल्या आहेत, पाणी टंचाई आहे, आमच्या भागात पाणी व्यवस्थित येत नाही, 8-15 दिवसाला पाणी येतं, ते वेळोवेळी दूषित येतं, तर ते आम्ही पूर्ण त्यांना पाणी पुरवठा योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न करू. पाणी पुरवठ्यावर भर देणार. एकूणच काय तर दोन्ही शैलेश नाही, आता 2 शैलेश आलेत प्रभाग 8मध्ये, शैलेश स्वामी, शैलेश गोजमगुंडे, विद्या सागावे आणि वंदनाताई भराडिया. या चौघांनी हे इथल्या प्रभागाच्या जे मूळ प्रश्न आहेत ते प्रश्न काही सोडवले गेले आहेत आणि येणाऱ्या काळात आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. शैलेश स्वामींनी काही सोडवलेत आणि आता शैलेश गोजमगुंडे पुढच्या काळात सोडणार आहेत. अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी या 4ही उमेदवारांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, प्रभाग 8, लातूर शहर महानगरपालिका, लातूर.